आवाज मानदेशाचा। सोशल मीडियावरील फसवणूक आणि जादूटोण्याच्या आमिषाने एका सुशिक्षित तरुणीचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणाचा छडा लावत पौड पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे। तरुणीला मानसिक छळ करत पैशाची उधळपट्टी करणाऱ्या राजस्थानमधील टोळीतील 2 जणांना अटक करण्यात आली आहे। किशन ईश्वरचंद लाखारा आणि सुनील रामेश्वर भार्गव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुळशी तालुक्यातील कोळवन येथील रेणुका लिखिते ही MA शिक्षण घेणारी अभ्यासू आणि सर्वांमध्ये मिसळणारी विद्यार्थिनी होती। ती चिन्मय विभूती आश्रमातील महिला वसतिगृहात राहत होती। मात्र सोशल मीडियावरून संपर्कात आलेल्या अज्ञात व्यक्तींनी जुने प्रेम परत मिळवून देतो अशी भूलथाप देत तिची फसवणूक केली। आरोपींनी तिला स्मशानात जाऊन पूजा करण्याचं सांगत जादूटोण्याच्या नावाखाली मानसिकरित्या जखडून ठेवले। या प्रक्रियेसाठी त्यांनी वेळोवेळी सुमारे 74,000 रुपये ऑनलाईन माध्यमातून उकळले। एवढ्यावर न थांबता आरोपीने तिच्या आई वडिलांचे तसेच प्रियकराचे अनिष्ट होईल अशा धमक्या देत आणखी पैशांची मागणी केली। सततच्या मानसिक दबावामुळे त्रस्त झालेल्या रेणुकाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली। घटनेची माहिती मिळताच पौड पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेतली। पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला। तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली की फसवणूक करणारी टोळी राजस्थानमधून कार्यरत आहे। यानंतर पोलिसांची पथक थेट बिकानेर जिल्ह्यातील नोखा येथे रवाना झाले। स्थानिक पोलिसांच्या मदतीने किशन ईश्वरचंद लखारा आणि सुनील रामेश्वर भार्गव या दोघांना अटक करण्यात आली। त्यांना न्यायालयीन प्रक्रियेनंतर पुण्यात आणले असून न्यायालयाने 2 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।